नमस्कार. श्री गणेशाय नमः. जय शंकर. स्वप्नपूर्ती. आळंदी ते कन्याकुमारी 1525 किलोमीटर सायकलवारी. स्वप्न ती नसतात जी झोपेत दिसतात. स्वप्न तर ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. नमस्ते मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत एक प्रवास एका हरहुन्नरी अवलियाचा, म्हणजेच लक्ष्मण मधुकर सुतार या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा. या प्रवासातील ही केवळ एक सायकल प्रवासाची कथा नाही, तर ही आहे जिद्द, संघर्ष, कृतज्ञता, समाजसेवा आणि स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास. एका साध्या कुटुंबात जन्मलेला एक मुलगा. आई मोलकरीण, वडील सायकल दुरुस्तीचं काम करणारे. राहायला छोटीशी झोपडी, पण मनात मात्र मोठी स्वप्न. एक मुलगा आणि 2 बहिणी अशा छोट्याशा कुटुंबात वाढताना आयुष्याने अनेक चढ-उतार दाखवले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या विचाराचा प्रत्यक्ष अनुभव घेत गवंडी काम, चिंचा फोडणं, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत शिक्षण पूर्ण केलं. साताऱ्यात ITI पूर्ण करताना अनेक छोटी मोठी कामं केली आणि 1996 मध्ये नोकरीच्या निमित्तानं पुण्यात आगमन झालं. पुण्यातील छोट्या वर्कशॉपमध्ये काम करत करत एक दिवस आयुष्याने सुंदर वळण घेतलं आणि सँडविक या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. 2011 मध्ये फ्रान्समध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी देखील मिळाली. झोपडीतून सुरू झालेला प्रवास आता थेट फ्रान्सपर्यंत पोहोचला होता. त्या क्षणी जाणवलं की गरिबी अडथळा नसते, ती तर आयुष्य घडवणारी शाळा असते. सगळं काही आई वडिलांच्या पुण्याईने, परमेश्वराच्या कृपेने आणि अर्धांगिनी सौ अश्विनीच्या खंबीर पाठबळामुळे शक्य झालं. आयुष्यात भेटलेला मित्रपरिवार हा या प्रवासातील सर्वात मोठा ठेवा ठरला. प्रसंगी स्वतःच्या घासातला घास देत प्रत्येक पावलावर सावलीसारखी साथ देणारी मित्रमंडळी हेच खरे सहप्रवासी ठरले. करोनाच्या काळात आयुष्यानं पुन्हा एक नवीन दालन उघडलं, ते म्हणजे लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी सुरू केलेली चित्रकला हळूहळू आवड बनली. यूट्यूबवर पाहिलेल्या जादूच्या प्रयोगांनी मन वेधून घेतलं आणि मग 2021 मध्ये पहिला मॅजिक शो सादर झाला आणि एका नव्या कलाकाराचा जन्म झाला. आजपर्यंत 110हून अधिक मॅजिक शो सादर झाले. त्या शो मधील सुमारे 50% मानधन समाजकार्यासाठी समर्पित केलं जातं, याचा मनोमन आनंद आहे. अनाथ मुलं, दिव्यांग मुलं आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न आजही अविरत सुरू आहे. 2018 पासून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू झाले. आजपर्यंत 35,000हून अधिक झाडं लावून त्यांचं संगोपन केलं आहे. सायकलद्वारे 15,000 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करत पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. ऑगस्ट 2025 मध्ये पर्यावरण आणि सामाजिक कार्यासाठी विशेष गौरव करण्यात आला. पण मनात एक स्वप्न मात्र 4 वर्ष सतत धगधगत होतं. ते होतं आळंदी ते कन्याकुमारी सायकलवारी करण्याचं. आयुष्यात 4 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. गुडघ्याच्या लिगामेंटची 2 ऑपरेशन्स, पित्ताशयाची शस्त्रक्रिया आणि हर्नियाचं ऑपरेशन. त्याच काळात वडिलांचं आणि नंतर आईचंही निधन झालं. आयुष्य जणू कठोर परीक्षा घेत होतं. पण हार मानणं यांच्या स्वभावात नाही, कारण हा परिस्थितीचा नाही तर जिद्दीचा मुलगा आहे. अखेर 10 नोव्हेंबर 2025चा सुवर्ण दिवस उजाडला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन वारीची सुरुवात झाली. अर्धांगिनी सौ अश्विनीनं औक्षण केलं. मुलगा अथर्वने शुभेच्छा दिल्या. मित्र प्रवीण कुमार श्रीकृष्णासारखा सारथी बनून सोबत उभा राहिला. श्री साळुंखे सरांनी या उपक्रमाला मोलाचं पाठबळ दिलं. आळंदीहून निघालेली सायकल वारी पुणे, कात्रज घाट, शिरवळ, भुईंज आणि साताऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संदेश आणि मॅजिक शोद्वारे आनंद देण्याची संधी मिळाली.
जिथे जिथे थांबले तिथे तिथे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद लाभत गेले. दुसऱ्या दिवशी कागलजवळ घडलेली घटना कायम स्मरणात राहिली. एका शेतकऱ्याने प्रेमाने 100 रुपये हातात ठेवले आणि म्हणाला, हे तुमच्यातल्या देवाला दिले आहेत. ती 100 रुपयाची नोट नव्हती, तर ती माणुसकीची अमूल्य भेट होती. पुढे कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, खानापूर आणि दांडेली जंगलाचा प्रवास सुरू झाला. पक्ष्यांचा किलबिलाट, थंड वारा, घनदाट जंगल आणि निसर्गाची अथांग उधळण. गोकर्णच्या समुद्र किनाऱ्यावर महाबळेश्वराचं दर्शन घेताना मन प्रसन्न झालं. मुरुडेश्वराच्या भव्य शिवमूर्ती समोर भक्तीचा अनुभव आला. मरवंते बीचवर समुद्र आणि नदीचा अद्भुत संगम अनुभवला. उडपीपासून केरळपर्यंत प्रवेश करताच निसर्गाचं रूप आणखी खुललं. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला नारळाच्या रांगा आणि मधून धावणारी सायकल. त्या क्षणी मनात एकच प्रश्न उमटला, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? बहुतेक सायकलवर बसल्यावरच कळतं. प्रत्येक दिवशी शाळांना भेटी सुरू होत्या. पर्यावरण संदेश, जादूचे प्रयोग आणि मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे निरागस हसू हेच खरं इंधन बनलं होतं. भाषा बदलत होती, पण भावना मात्र सारख्याच होत्या. जिथे शब्द संपतात तिथे भावना बोलू लागतात. अलप्पुझाच्या बॅकवॉटरमधील हाऊसबोटचा अविस्मरणीय अनुभव, केरळचा रिमझिम पाऊस आणि निसर्गरम्य वातावरण, जटायू सेंटरची भव्यता, त्रिवेंद्रममधील पद्मनाभ स्वामी मंदिराचं दर्शन, मार्गात भेटलेले असंख्य प्रेमळ माणसं. या संपूर्ण वारीत एक गोष्ट मात्र वारंवार जाणवत राहिली. भारत हा केवळ देश नाही, तर संस्कृती, परंपरा, श्रद्धा, निसर्ग आणि माणुसकीचा महासंगम आहे. प्रत्येक 100 किलोमीटर नंतर भाषा बदलत होती, खाद्य संस्कृती बदलत होती, निसर्गाचं रूपही बदलत होतं, पण माणसांच्या मनातलं प्रेम आणि आपुलकी मात्र तशीच कायम होती. आणि अखेर 21 नोव्हेंबर 2025, 4 वर्ष उराशी जपलेलं स्वप्न पूर्ण झालं. दुपारी 12 वाजता कन्याकुमारी इथं पोहोचून स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकासमोर उभे राहिले. 1525 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. भारत मातेच्या चरणी नतमस्तक होताना डोळ्यात आनंदाश्रू होते. हा केवळ सायकल प्रवास नव्हता, हा भक्तीचा प्रवास होता, हा शक्तीचा प्रवास होता, हा संस्कृतीचा प्रवास होता आणि हा स्वतःला शोधण्याचा प्रवास होता. सफर खूबसूरत है मंजिल से भी, क्योंकि इस सफर ने हमें खुद से जो मिलवाया है. आजही ते नम्रपणे म्हणतात, हे सर्व परमेश्वराने माझ्या हातून करून घेतलं आहे. आणि म्हणूनच खरी ओळख तीच असते जी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगते. जय श्रीराम. भारत माता की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. संकल्पना, लेखन, आवाज आणि व्हिडिओ निर्मिती आकाशवाणी प्रासंगिक निवेदिका, व्हॉइस आर्टिस्ट, कंटेंट रायटर, व्याख्याती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिशाल विभाग, सौ विद्या जितेंद्र जोशी, चिंचवड, पुणे.